संविधान जागृती देशाची प्रगती अंतर्गत होणारी आजची विशेष व्याख्यानमाला. आजचे पुष्प क्रमांक 1084. तसेच आजच्या या व्याख्यानमालेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित सर्व मान्यवर, आपल्या सर्वांच्या परिचयाचे आदरणीय भीमशाहीर प्रकाश मुसाफर गायकवाड सर, की जे सुप्रसिद्ध कवी, सुप्रसिद्ध भीमशाहीर, त्याचप्रमाणे तथागत भगवान गौतम बुद्ध ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, एक जीवन संघर्ष या महानाट्याचे निर्माते, संघटक, भारतीय बौद्ध महासभा, देहूरोड चिंचोली, देहूरोड पुणे या ठिकाणाहून सर आपल्याशी आज एक अतिशय महत्वाचा विषय घेऊन आपल्याशी संवाद साधणार आहेत. तर आपण त्यागमूर्ती रमाई या विषयासाठी आदरणीय प्रकाश गायकवाड सर आपल्याशी संवाद साधणार आहे. आणि मी आदरणीय गायकवाड सरांना विनंती करतो की आपण आपल्या विषयाला सुरुवात करावी. आदरणीय प्रकाश गायकवाड सर. सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. जगाला शांततेचा महान मार्ग दाखवणारे महामानव भगवान गौतम बुद्ध, कंधार ते कन्याकुमारी पर्यंत ज्यांनी बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारे देवानप्रिय सम्राट अशोक, भारतीय घटनेचे एकमेव शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन. ज्या ज्या महामानवांनी, ज्या ज्या महामातेने आपल्या कुशल विचारानं बहुजन समाजाप्रती, आपल्या समाजाप्रती आणि या भारत देशाप्रती ज्यांनी कुशल कर्म केलेल्या अशा सर्व महामानवाला आणि महामातेला मी अभिवादन करतो. आज आपण बहुजन हिताय बहुजन सुखाय ग्रुप शिक्रापूर पुणे, संविधान विश्लेषण समिती महाराष्ट्र, द्वारकामाई महिला व बाल कल्याण मागासवर्गीय विकास संस्था त्रिवेणी नगर पुणे यांच्या माध्यमातून आपण हा जो प्रबोधनपर कार्यक्रम आपण गेले 4 वर्ष आपण घेत आहोत आणि आजचं पुष्प 1084 वर आहे. तर हे पुष्प गुंफत असताना मुकेश दादांनी मला फोन केला की दादा आपण रमाईच्या जीवनावर आपण एक प्रवचन द्यावं. तर आज सुद्धा आताच मी मंगलपर्णे एक लावून आलेलो आहे आणि तेवढ्यात आपण मी जॉईन झालेलो आहे. तेव्हा पुनश्च मी सर्वांना मी क्रांतिकारी जय भीम करतो आणि मी माझ्या विषयाला त्यागमूर्ती महामाता रमाई यांच्याही विचारांना मी अभिवादन करतो. आणि ज्या त्यागातून आपण घडलेलो आहोत, ज्या त्यागातून आपण हे जीवन जगत आहोत, ज्या त्यागाने आपल्याला स्वाभिमान दिलेला आहे, ज्या त्यागाने आपण उंच उंच अशा बंगल्यामध्ये राहत आहोत, चांगल्या फ्लॅटमध्ये राहत आहोत, चांगल्या पगाराची नोकरी आपल्याला मिळालेली आहे, जे कुणामुळे तर रमाईच्या त्यागामुळे आपल्याला हे मिळालेलं आहे. आणि म्हणून आज कालच्यालाच आपली महामाता यांचा स्मृती दिवस होता आणि त्यांच्याही विचारांना मी अभिवादन करतो. माता रमाईचा जन्म हा कोकणातील वणंद गावी झालेला आहे 1898 रोजी. आणि खरोखर कोकण म्हणलं की सृष्टी सौंदर्याने नटलेला हा परिसर आहे. आणि आपण सर्वजण
महामातेच्या गावी आपण गेलेलो असाल आणि जर काही माझे बांधव आमचे काही उपासक उपासिका गेले नसते, खरोखर अवश्य जाऊन यावं. की आपण मुंबई गोवा हवे मार्गाने गेल्यानंतरच उजव्या बाजूला मंडणगड आहे. मंडणगड पासून आपण थेट वणदगावला आपण जाऊ शकतो. आणि खरोखर जात असताना ज्या सह्याद्रीच्या रांगा आहेत, पर्वत रांगा आहेत, त्या सर्व ह्या वेली, पाने, फुलं, वृक्ष, हा रानमेव आपण म्हणतो, आंबे झालं, करवंद झालं, जांभळं झालं, फणस झाले, अशा कितीतरी आयुर्वेदिक सुद्धा झाडं अशा या कोकणामध्ये आहेत. आणि अशा ह्या नटलेल्या परिसरामध्ये हे सुंदर असं वणंद गाव आहे. आणि या वणंद गावामध्ये आपल्या समाजाची वस्ती असतेच. आणि त्या वस्तीमधून रमाईचे वडील भिकू दामू धोत्रे, त्याचप्रमाणे रखमा भिकू धोत्रे, हे दोघंही उबंत आपलं काबाड कष्ट करीत होते. काबाड कष्ट करून आपला परिवार सक्षमपणे ते चालवित होते. आणि असल्या ह्याच्यातूनच त्यांना खरोखर काबाड कष्ट करून आपल्या जीवनातून त्यांनी एक आदर्श घडवून दिला होता. तो याकरता की माणसाने जगायचं कसं, माणसाने राहायचं कसं, स्वाभिमान आपण बाळगायचा कसा, असा खरोखर रखमाईनं आपल्या कन्येला म्हणजेच माता रामूला संदेश करीत असे. आणि ह्या दाम्पत्याला एकूण 4 मुलं होती. आणि त्या 4 मुलीतून 3 ह्या कन्या आहेत, मुली, आणि 1 मुलगा आहे. म्हणजे एक प्रथम अक्काताई, त्या अक्काताईचं लग्न झाल्यानंतर ती दापोलेमध्ये राहते. त्यानंतर रमा, गौरी आणि शंकर असा हा धोत्रे परिवाराचा हा परिवार होता. भिकू धोत्रे हे आपलं पोट भरण्याकरता, रोजंदारी करता, आपला प्रपंच चालवण्याकरता ते बंदरावर कामाला जात होते. आणि कामावर कंच काम होतं तर बंदरावर बोट लागल्यानंतर जे मच्छीमार मच्छी घेऊन त्या बोटीने येत होते, त्या बोटीतून ते मासे बाहेर आपल्या जे गोडाऊन असन त्या तिथं आणून ते टाकायचे. असे बरेचसे लोक होते. आणि त्या लोकातूनच भिकू धोत्रे सुद्धा हा दररोज सकाळी लवकर उठून कंदील हातात घेऊन, हातात एक चांगली मोठी चांगली जाड काठी, कारण पशु म्हणजे हिंस प्राणी सुद्धा त्या टायमाला त्या जंगलात होतेच होते. आणि अशा लवकर उठून कंदील घेऊन, हातात काठी घेऊन ते बंदरावर रोज नित्यनेमाने जात होते आणि नित्यनेमाने संध्याकाळून येत होते. अशा प्रकारे त्यांचा दिनक्रम चालू होता. रखमाबाई सुद्धा दुसऱ्यांचं काबड कष्ट करून आपला प्रपंच ही सावरीत होती. आणि म्हणून आपली मुलं आणि त्या मुलांचा सांभाळ करण्याकरता रखमाबाई सतत अशा ह्या झटत होत्या. अक्काताईचं लग्न झाल्यानंतर रमा ही मुलगी होती, ही जी थोरली होती, तिच्यानंतर गौरा आणि शंकर होते. आणि म्हणून रमाला सुद्धा ते सांगायची की बघ रमा, आपल्याला चांगल्या पद्धतीनं राहिलं पाहिजे, चांगल्या पद्धतीनं बोलणं पाहिजे, दुसऱ्याचा आदर करणं पाहिजे आणि कुणाला दुखवता कामा नये. रमाला अचंबा वाटायची की माझी आई मला हे का असं सांगते म्हणून. तर रमाला कधी कधी हसू सुद्धा यायचं आणि नंतर ती थोडी समजून सुद्धा जायची. तर अशा प्रकारे नित्य नेमाचं मार्गदर्शन रमाईच्या आईचं रमाला होत असे. आणि म्हणून त्याच्यातूनच काबाड कष्ट करीत असताना एक दिवस भिकू धोत्रे भरलेली माशाची पाटी डोक्यावर घेऊन तो आपल्या गोडाऊन मध्ये ते जात होते. जाता जाताच त्यांना
एक रक्ताची उलटी झाली आणि त्यांचं कसं तरी दोलायमान झाले. आणि त्याच्या जोडीचे होते त्यांना सुद्धा कळलं, अरे भिकूला काहीतरी झाले, सावरा, त्याच्यावर डोक्यावरली पाटी आहे ती खाली उतरून ठेवा नाहीतर ते पडल. आणि तेवढ्यात त्याला ते सावरल्या गेले आणि नंतर विचारलं की भिकू, तुला हे असं कधीपासून होतंय? हा, बरेच दिवसापासून. मग तू रखमाला सांगितलं का नाही? नाही नाही, तिची सुद्धा तब्येत बरोबर नसती म्हणून तिला तुम्ही असं काही सांगू नका. तेवढा तिथं तो मुकदम असतो त्यांचा, तो त्या ठिकाणी मुकदम आला आणि म्हणाला, काय चाललंय, तुम्ही काय गप्पा गोष्टी करता का? अहो नाही साहेब, की आता भिकूला चक्कर आली होती, त्याला एक रक्ताची उलटी सुद्धा झाली होती म्हणून आम्ही तिथं बसलेलो आहे. मग तो मगरूर तो मुकदम होता, त्या मुकदम काय म्हणला की जर तब्येत बरोबर नसेल तर घरी राहायचं ना, कशाला कामाला यायचं? तर काही ते जोडीदार म्हणाला की की त्यांची तब्येत थोडी हालाकीची आहे म्हणून ते कामाला येतात. बरोबर झालं, बोट लागलेले आहे तेवढे ते खाली झालीच पाहिजे. आणि अशा प्रकारे त्यांचं काम चालू होतं. आणि अशा प्रकारे काम करीत असताना इकडं रखमाचं सुद्धा तब्येत बिघडलेली असते आणि तिची सुद्धा तब्येत खालावत होती. रखमा आपल्या पतीला आपलं दुखणं सांगत नव्हते आणि भिकू आपल्या पतीला आपलं काय आजार आहे तो सांगत नव्हते. अशा प्रकारे एकमेकाचं दुखणं लपवून हे आपलं जगत होते. आणि एक दिवस रखमा सुद्धा अति एकदम घायाळ झाली, कारण दवा हा चालूच होता, जे काय आयुर्वेदिक काय त्यावेळेचे होते ते चालूच होतं, परंतु त्याच्यातून सुद्धा तिला काय बरं वाटत नव्हतं. आणि अशा अवस्थेमध्ये सुद्धा ती प्रपंच सांभाळीत होते आणि ती आपल्या पद्धतीनं प्रपंचाला साथ देत होते. आणि एक दिवस असं आलं की रखमाची तब्येत फार बिघडली गेली आणि बिघडली गेल्यानंतर ती अति म्हणजे आता तिचं क्षण आता जवळच आले काय असं वाटायला लागले तिला. आणि म्हणून ते म्हणले की माझ्या भावाला काय जरा बोलवणं करा, म्हणून भावाला सुद्धा त्यांनी बोलवणं केलं. आणि त्यानंतर आजूबाजूच्या बाया होत्या, अगं रखमा, तू एवढी धडधाकट बाई असून तू आता ही 3 मुलं आहेत, त्या मुलाकरता तुला जगावंच लागेल. तू अशी जर हाय खाल्ली तर या मुलांचं नेमकं काय? म्हणून असं त्यांना उभारी देत होत्या त्या काही आपल्या भगिनी. परंतु त्यांचा काळ हा जवळ आलेला असतो, आजार हा बळावत गेलेला असतो. आणि त्याचप्रमाणे भिकू धोत्र्यांचा आजार सुद्धा तो बळावत गेलेला आहे, म्हणजे वाढलेला आहे. आणि म्हणून ते सुद्धा आपल्या परीने काम करत होते, रखमा आपल्या परीने काम करीत होते. परंतु त्यानंतर रखमाची तब्येत फार बिघडली गेली आणि तब्येत बिघडल्यानंतर भिकू धोत्रे सुद्धा कामावून आलेला आहे. बाया सगळ्या घरासमोर जमलेल्या आहे, काय झालं त्याला काही कळलंच नाही. भिकू धोत्रे चक्रावून गेला, अरे काय एवढी लोक माझ्या दारापुढे जमलेले आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आल्यानंतर भिकू धोत्रे रखमाजवळ गेला, काय झालं रखमा, तुला बरी होशील, तू काय अशी जास्ती मनाला लागून घेऊ नकोस, आपल्याला प्रपंच एवढा हाकायचा आहे, या बाळांकरता तुला उभारी घ्यावं लागणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारे बोलत असताना ती म्हणली की माझ्या आता थोडे दिवस राहिलेले आहेत आणि म्हणून मी तुम्हाला सांगते की आता ह्या मुलांचं तुम्हाला सुद्धा पालन पोषण करणं गरजेचं आहे. रमा हे सगळं ऐकत होती. आणि त्यानंतर काही दिवसांनी त्यांचा भाऊ आला, रखमाचा भाऊ आपलं आला मुंबईहून. आणि आल्यानंतर तो सुद्धा म्हणला, काय झालं ताई तुला? हा, बरं झालं दादा तू आलास. आणि मग आल्यानंतर म्हणले की मला तुला काहीतरी सांगायचंय. हो सांग ना, मी आलेलो आहे, तुला तर बरं वाटण, चांगल्या दवाखान्यात आपण नेऊ, तुझी तब्येत आता बरी होईल, काही काळजी करू नकोस, मी आलोय आता. असे गोविंदकर मामा त्या बहिणीला आपल्या म्हणतात. हा दादा, आतापर्यंत मी आता हे दिवस काढलेत, परंतु माझे दिवस आता थोडे राहिलेले आहेत म्हणून तुला मी पाचारण केलेलं आहे. आणि आता ही माझी जी ही 3 मुलं आहेत, हो हो आहेत ना, मी त्यांचा मामा आहे,
मी त्यांना चांगल्या प्रतीचं मी त्यांना सांभाळ करेन त्यांचा, तू काही काळजी करू नको, तू बरी होशील, तू फक्त धीर धरून राहा, आपण चांगलं आपण ट्रीटमेंट म्हणजे दवाखान्याचा उपचार करू. आणि असं म्हणत असतानाच रखमाबाईचं त्या ठिकाणी निधन झालेलं आहे. आणि निधन झाल्यानंतर सगळी लोक हाय मोकलून रडायला लागली, हे रखमा गेली म्हणून. आणि अशा पद्धतीनं तिचं निधन झालं. आता निधन झाल्यानंतर मग आता काय, हे सगळं भार आपल्या धोत्रे म्हणजे भिकू धोत्रेवर पडला. आणि ही 3 मुलं रमाई, आणि रमाई म्हणली की दादा तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे म्हणून असं सांगितलं. भिकूला वाटलं की आता ही लहान मुलं आता कशी जगवणार मी. आणि त्याचा सुद्धा आजार बळवत गेला. आणि आजार बळवत गेल्यानंतर भिकू धोत्र्याने सुद्धा एक दिवस रमाईला बोलवलं, रमा तू आता ह्या दोघांपैकी मोठी आहेस, थोरली आहेस, आणि तुला आता थोडं कळायला लागले, समजूतदार तू झालेली आहेस. आणि समजूतदार झाल्यानंतर तुझी आई गेल्यानंतर तूच आमची या प्रपंचाची धुरा तू आतापर्यंत सांभाळलेली आहे. आणि आता तुझ्यावर अजून एक जबाबदारी मी देणार आहे. रमाईला कळून चुकलं की नका बाबा, असं तुम्ही काय बोलू नका, आई आमची गेलेली आहे, तुमच्याशिवाय आमच्या आता या जगामध्ये या दुनियामध्ये आज आता कोण आहे आम्हाला, म्हणून तुम्ही असं आता काही बोलू नका, तुम्ही बरे व्हाल. होय रमा, मी बरं होईल, परंतु मी तुझ्यावर एक जबाबदारी सोपतोय की आज ही 2 लहान मुलं आहेत, त्यांचा तुला सांभाळ करायचा आहे. आणि म्हणून तू त्यांच्यावर लक्ष ठेव आणि त्यांचा योग्य प्रकारे सांभाळ कर. अशा प्रकारे बोलत असतानाच भिक्खूचं सुद्धा त्या ठिकाणी निधन झालेलं आहे. तर ज्या टायमाला रमाई आपल्या आईचं निधन झाल्यानंतर ओक्साबोक्शी रडत होती, गौरी शंकर हे रडत होते, सर्व आपल्या बाजूच्या परिसरातील घरातील आया बाया ज्येष्ठ सर्व रडत होते, त्या टायमाला रमाई रडली. परंतु रमाईला त्यांचे वडील गेल्यानंतर रडूच आलं नाही. लोकांना वाटलं की रमा का रडत नाहीये, रमाईने रडलं पाहिजे, मन हलकं केलं पाहिजे. कारण रमाईला आई गेल्यानंतर आता त्यांना वडील गेले, आई गेला, तर कुणीच त्यांना आज जवळच असं कुणीच नव्हतं. ही बातमी कळल्यानंतर तिचे काका मुंबईला होते, त्याचप्रमाणे मामा हे सुद्धा मुंबईला होते. हे दोघांना कळल्यानंतर ते घरी आले. त्यांनी योग्य प्रकारे तो काय क्रियाक्रम होता ते त्यांनी तो केलेला आहे. आणि नंतर त्यांना आता धोत्रेचा म्हणजे काका भिकू धोत्र्यांचा भाऊ हा एक शांतपणे डोक्याला हात लावून बसला होता. आता नेमका आता मी काय करायचं आहे, आता हे कशा मुलांचं काय होणार आहे. आणि त्यानंतर रमाचा मामा गोविंदपूरकर ते रमाच्या काकाजवळ गेले आणि विचारलं, वलंकर आता आपल्यावर ही फार मोठी जबाबदारी आलेली आहे, आणि ही मोठी जबाबदारी आपल्याला आता योग्य प्रकारे आपल्याला पार पाडायची आहे. कारण रमाचे वडील गेलेले आहेत, आई गेलेली आहे, आणि जवळचं असं आता इथं कुणी नाहीये आपलं. आणि म्हणून आपण आता नेमकं काय करायचं, तर तुम्ही योग्य तो निर्णय घ्या, नाही तुम्ही सांगा. तर माझं मनात असं आहे की या मुलांना आपण मुंबईला घेऊन जाऊ. म्हणून वलंकर म्हणले, तुम्ही माझ्या मनासारखंच तुम्ही बोलला, आणि म्हणून या मुलांना आता हे घेऊन जाण्याकरता ते तयारी करणार होते. आणि 2 दिवसानंतर ही मुलं आणि रमा आणि काका आणि मामा असे यांनी ठरवलं. त्याप्रमाणे त्यांनी आपले काय पिशव्यामध्ये कपडे होती ती घेतलेली आहे, आणि सर्वांच्या
आजूबाजूच्या सर्व जे आजी होते आजोबा होते यांना सर्वांनी ते भेटले आणि ते आता निघणार. आणि निघाल्यानंतर काही गौराचे मैत्रिणी, शंकरचे मित्र, रमाच्या सुद्धा मैत्रिणी होत्या. आणि ते जे रस्त्याने आता निघणार, सर्वांचा निरोप घेतलेला आहे. गौरा आणि शंकर हे पुढे चाललेले आहेत. रमा माग फक्ती मामांच्या कडे पाहते. रस्ता चाललेला आहे. लांब दूरवर जात तोपर्यंत तिच्या मैत्रिणीला, ह्या आजींना ती हात करत असते की ज्या भूमीमध्ये माझा जन्म झालेला आहे, ज्या भूमीमध्ये वाढले होते, ज्या भूमीमध्ये मला माझं सर्व या ठिकाणी योग्य प्रकारे पालन पोषण झालेलं आहे, माझे आई वडील आज या जगात नाहीये. ते अति मनाला दुःख होत आहे. आणि म्हणून रमा मामांच्या आणि काकांच्या मागे चाललेलं आहे, मागे वळून पाहत आहे आणि डोळ्याला आसवतीच्या काय थांबत नव्हती. आणि शेवटपर्यंत जास्तवर हात करीत आणि त्या भूमीला स्पर्श करून त्या भूमीच्या पाया पडली आणि मामाने काकांच्या मागे ते चाललेले आहे. अशा प्रकारे प्रवास त्यांचा झाला. आणि त्यानंतर ह्या मुलांना घेऊन काका आणि मामा ते मुंबईला गेलेले आहे. मुंबईला गेल्यानंतर तिथे त्याप्रमाणे त्यांचे मामा आणि त्यांच्या ज्या पत्नी होत्या दोघांच्या, त्यांनी सुद्धा योग्य प्रकारे त्यांचा सांभाळ करण्याचं त्यांनी ठरवलंच होतं. आणि अशा प्रकारे काम करीत असताना वलंकर मामा हे एका चांगल्या म्हणजे पलटणमध्ये ह्याला होते नोकरीला. आणि तिथून ते मेजर म्हणून रिटायर होते. म्हणजे चांगल्या पद्धतीने त्यांचा प्रपंच तिथं सुद्धा मुंबईमध्ये होता. परत त्यांचे ते वलंकर काका हे सुद्धा एक काम करीत होते आणि तिथून सुद्धा ते आपलं बेकारी काम करून आपला उदरनिर्वाह करीत होते. अशा प्रकारे दिवस चालले होते. आणि रमाई एक दिवस खिडकीत बसले आणि रडत होती. आणि रडत असणारा त्या ठिकाणी मामी आली तिच्या जवळ आणि म्हणाली, रमा काय अशी तू त्या खिडकीतून दररोज बघत असते त्या वाटेकडे नजर लावून. तर रमा शांत झाली आणि म्हणली, मामी माझ्या आई आणि वडील ह्या देवांना का असे आवडले बरं? का त्या माझ्या आई वडिलांना ते घेऊन गेले बरं? का आम्हाला त्यांच्यापासून पारखं केलं या देवानं? त्याला देव म्हणावं का आपण? आता माझ्या आई वडील आम्हाला भेटणार का? नाही भेटणार. अगं रामू, हा निसर्ग निर्मित हा खेळच असा आहे, जिथं जन्म तिथं मृत्यू दडलेलाच आहे. आणि म्हणून जेवढं तुमच्याला सानिध्यात ते आई वडील राहायचं त्यांचं दिवस होतं तेवढे राहिले आणि ते आपल्यातून गेलेले आहेत. ते जरी गेले असले तरी सुद्धा आम्ही आहोत ना, तू काय काळजी करू नको. अशा प्रकारे रमाईला योग्य प्रकारे साथ देत 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 रमाई ही आता 9 वर्षाचं वय झालेलं आहे. आणि त्यानंतर वलंकर आणि गोविंदपूरकर ह्यांना असं वाटतं की आता त्यावेळेस म्हणजे लहानपणीचं लग्न व्हायची आणि म्हणून आता रमाचं आपण लग्न करून देऊ, चांगलं योग्य स्थळ पाहू. आणि म्हणून ते स्थळ शोधितच होते. आणि त्याचप्रमाणे रामजी सुभेदारही आपल्या भीमरावासाठी स्थळ पाहत होते. पहिलं स्थळ पाहिलं, 2 स्थळ पाहिली, योग्य मुली होत्या ते सुद्धा पसंत केले. परंतु एकाने सांगितलं की या ठिकाणी आपल्या धोत्रे कुटुंबाच्या, त्याचप्रमाणे वलंकर यांच्याकडे एक मुलगी लग्नाची आहे, ती सुद्धा फार सुंदर आहे आणि ती तुम्ही पहा. तर अशा प्रकारे त्या 2 मुलीला सुद्धा पाहिलं होतं. परंतु नंतर परत रामजी बाबा त्या मुलीकडे गेले, त्यांच्या धोत्रे यांच्या घरी गेले. आणि त्यानंतर गेल्यानंतर पाहिलं की बाबा हे कुटुंब धोत्रे आणि वलंकर हे त्या ठिकाणी होते. आणि त्यानंतर आल्यानंतर नमस्कार चमत्कार झाला, बसणं उठणं झालं. नंतर विषय झाला की तुमच्याकडे मुलगी आहे, ती मुलगी पाहण्याकरता माझ्या मुलाकरता मी ते स्थळ तुमच्याकरता शोधण्याकरता आलेलो आहे. हो हो आहे ना, आमच्याकडे आमची रमा फार सुंदर आहे, गुणी आहे, फार प्रपंच करणारी चांगली मुलगी आहे, सुसंस्कृत अशी मुलगी आहे. हो हो मला सांगितलं म्हणूनच मी तुमच्याकडे आलेलो आहे. तर
असं बोलत 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 की बाबा मग बोलणं निघालं तर म्हणलं की मग तुमचा मुलगा काय नेमका, तर माझा मुलगा भीमराव हा 9वी मध्ये शिकत आहे. 9वी मध्ये शिकत आहे, आता तो मॅट्रिक परीक्षा पास होणारच आहे पुढच्या वर्षी. आणि हे दोघं सुद्धा वलंकर आणि गोविंदपूरकर एकमेकांकडे पाहायला लागले. अरे आपली भाची, माझी मुलगी ही भावाची, ही तर काही शिकलेलंच नाही आणि एवढा शिक्षित मुलगा आपल्याला होऊन आलेला आहे. त्यांना सुद्धा आनंद वाटला. नाही नाही, ह्यांना आपण खरं सांगितलं गरजेचं आहे. पण त्या टायमाला आपल्याला शिक्षणच नव्हतं ना मुळात. असो, पण त्यानंतर सांगितलं की आमची मुलगी काही शिकलेली नाही, परंतु त्यांचे आई वडील दोन्हीही वारलेले आहेत. रामजी बाबाला सुद्धा अति दुःख झालं त्या टायमाला. लगेच ते सुद्धा त्यांच्या मनात भावना निर्माण झाल्या. अरे आई वडिला विना ही मुलं, ही मुलगी या ठिकाणी मामा आणि काकाकडे आलेले आहे. काय करणार, त्यांचं दुसरं कुणीच नाही गावी, म्हणून आम्ही आमच्याकडे आणलेलं आहे. तर आम्हाला पाहिलं, आम्हाला जवळ बोलवलं. मुली तुझं नाव काय? रमाने नाव सांगितलं की माझं नाव रमा. आणि अशा प्रकार त्यांचं की मला माझ्या भिवा करता रमाई मला पसंत आहे. आणि अशा प्रकार हे पाहण्याचा कार्यक्रम झाला. पाहण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर खरोखर अति आनंद मनाला वाटला आणि असं वाटलं की आता माझ्या बहिणीला जाऊन ह्या खुशखबर आपण सांगावं. आणि प्रत्येक टायमाला रामजी बाबा जायचंय, मी सुंदर मुलगी आज पाहिलेली आहे असं करीत करीत सांगत ते 2 वेळा तीन वेळा झालं होतं. आणि त्यानंतर हाच प्रसंग परत म्हणला की बघ मीरा, मी आज सुद्धा तुला खुश खबर सांगणार आहे. रमाई हसून म्हणते, काय खुश खबर सांगणार आहे? मला सगळं माहित आहे. एक मी सुंदर मुलगी पाहिलेली आहे, सुसंस्कृत अशी आहे, देखणी आहे, रूपवान आहे, असंच ना? रामजी सुद्धा हसायला लागले, दोघंही हसायला लागले. पण मीरा त्या परत मूळ मुद्द्यावर आले. बरं ती मुलगी कोणत्या गावची आहे, कशी आहेत, कुठूनची आहे? मग ती सांगितली आपल्या कोकणातलीच आहे, वणंद गावची, धोत्रे परिवारातली आहे. परंतु परंतु म्हणजे काय, त्या मुलीचे आई वडील नाही आज. अरे 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 अरे, म्हणजे दोन्हीही वडील, म्हणजे आई वडील गेलेले आहेत तिचे. आई बी वारली आणि वडील सुद्धा. आणि ही मामाकड आणि काकाकड ही दोन्ही भावंड राहत असतात. ते तिघ भावंड, म्हणजे ही रमायक आहे आणि तिची धाकटी बहीण आहे गौरा आणि शंकर, असे हे 3 अपत्य. आणि त्याच्यातून ही आता रमाई ही 9 वर्षाची झालेली आहे आणि तिला मागणी आता रामजी बाबांनी घातलेली आहे. आणि अशा प्रकारे करीत असताना ज्या पहिल्या लोकांना हे कळलं, कारण विवाहाचं आता लग्न ठरलं, लग्न आपण करून देणारच आहोत असं ठरल्यानंतर हे सुद्धा बातमी एक मिनिट, मोबाईल पडला होता, सॉरी जरा. हा 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 हा, खाली घेतला. खाली जरा, एकच मिनिट. ते राहू दे, जाऊ दे. दिलगिरी व्यक्त करतो जरा, मोबाईल जरा टेबलवरून खाली पडला बोलता बोलता. तर अशा प्रकारे रामजी बाबांनी भिवाचं लग्न ठरवलं. ही वार्ता त्या दोन मुली पाहिल्या होत्या त्यांच्या वडिलांकडे ही वार्ता गेलेली आहे. ती लोक पंचायत बसवली. त्यानंतर रामजी बाबाला बोलवलं की बाबा रामजी बाबाने आमच्या सुद्धा मुली पाहिल्या होत्या आणि त्यांना ह्यांनी रामजी बाबांनी का नकार दिला, कारण का आमच्या मुली काय लंगड्या होत्या का, पांगड्या होत्या का, आंधळ्या होत्या का, चांगल्या रूपान होत्या? तर रामजी बाबा म्हणले तुमच्या मुली अत्यंत सुंदर होत्या, देखण्या चांगल्या आहेत, परंतु मला ही रमा का माझ्या भिवासाठी आवडली, कारण रमाईचे आई वडील आज ह्या जगात नाहीये. आज ती निराधार मुलगी आहे आणि त्या निराधार मुलीला आपण आसरा देणं गरजेचं आहे. ह्या करता मी माझ्या भिवाला रमाला मी पसंत केलेलं आहे. आणि काय तुमचं जे असन, मी तुमच्या या मुलीच्या लग्नात मी वाटलं तर काही सहकार्य करायचं करीन. म्हणून अशा प्रकारे नंतर त्या पंचायतीनं
रामजी बाबांना विचारलं, त्यांनी होकार दिला की बाबा योग्य आहे, बरोबर आहे, ते बोलतात ते. तो दंड भरला, तिथं नंतर ते प्रश्न मिटला. आणि भिवाचं लग्न जवळ आलेलं आहे. रमाईचा इकडं परिवार सुद्धा खुशीत आहे, रामजी बाबाचा परिवार सुद्धा खुशीत आहे. दिवस जवळ आलेले लग्नाचे, आणि लग्नाचा दिवस जवळ आल्या येताच सर्वांचे मंगलमय वातावरण झालेलं आहे. मग आता हे लग्न कुठं करायचं? भायखळ्याच्या त्या मार्केटमध्ये बाबासाहेब म्हणजे भीमरावाचं लग्न होणार होतं. स्वच्छ करून जागा त्या ठिकाणी ही लोक त्या ठिकाणी आलेले आहेत, आणि तिथं आल्यानंतर हे लग्न होणारच. आणि हे लग्न सुरू होताच रमाईच्या सुद्धा मनात आलं आणि भीमरावाच्या सुद्धा मनात आलं की आज माझी आई असती तर, आणि रमाला सुद्धा वाटलं की माझी आज आई आणि माझे बाबा असते तर किती त्यांना आनंद झाला असता. माझ्या रमाला हा शिक्षित मुलगा मिळलेला आहे, त्यांचं कसं आभाळासारखं काळीच झालं असतं, मन ओथंबून वाहिलं असतं त्याचं, की खरोखर मी ज्याप्रमाणे माझ्या रमाईला सांगत होते, बोलत होते की तुला चांगला योग्य पती मिळणारच आहे, तू चांगली राहा, चांगले वाग, त्याप्रमाणे रमाईला भीमराव भेटलेले आहे. आणि त्या वेळात लग्न होतं आणि दोघांच्या सुद्धा डोळ्यातून अश्रू येतात. तर एकमेकांना पाहतात. भीमरावच्या डोळ्यातून सुद्धा पाणी येत आहे, रमाईच्या डोळ्यातून सुद्धा पाणी येत आहे. त्या मनातल्या मनात म्हणत आहे की माझे आई बाबा असते तर, आणि भीमरावला सुद्धा वाटतं की माझी आई असती तर. अशा प्रकार हे दोघंही मनातून रडत होते. आणि नंतर तो प्रसंग झाल्यानंतर घरी आल्या, व्यवस्थित प्रपंच चालू झाला. रामजी बाबांचा जो प्रपंच होता, म्हणजे घरातील सर्व लोक होती, तर सर्वांच्या लोकांसवे मीरा आत्या होती, लक्ष्मीबाई होत्या, म्हणजे असा जे प्रपंच होता सर्वांना सवे घेऊन होते. आणि ते करीत असताना खरोखर भीमरावाचं शिक्षण चालूच होतं. बाबा भीमराव आंबेडकर हे शिक्षणाकरता खरोखर चांगल्या पद्धतीनं मॅट्रिकला सुद्धा पास झाले. त्यांचा सत्कार घेण्यात आला. सत्कार घेतल्यानंतर शिके बोले, त्याचप्रमाणे केळुस्कर गुरुजी हे सत्कार करता उपस्थित होते. त्या ठिकाणी सत्कार होत असताना भिवाला केळुस्कर गुरुजींनी बुद्ध चरित्र हे पुस्तक त्यांना भेट दिलं. आणि बघ भिवा, तुला शिकून फार आपल्या समाजाचा तुला उद्धार करायचा आहे. हो गुरुजी, मी ते करणारच आहे, आणि तुमच्या प्रमाण, तुमच्या बोललं त्याप्रमाणेच मी वागणार आहे, राहणार आहे. अशा प्रकारे भीमरावाचं चांगल्या प्रतीचं सत्कार झाला. आणि सत्कार झाल्यानंतर घरी आल्यानंतर भीमराव म्हणतात रामूला, रामू तुला कसा वाटला आज? काय बोलायचं साहेब, खरोखर इतका आनंद मला झाला आहे, परंतु त्या आनंद पाहण्यासाठी तुमची आई नाही आणि माझे वडील आणि माझी आई सुद्धा नाही, ते दोघं सुद्धा रडत होते. असो, अशा प्रकारे बाबासाहेब म्हणजे भीमराव आंबेडकर शिकत गेले आणि शिकत गेल्यानंतर ते खरोखर चांगल्या प्रतीचं त्यांना सयाजीराव गायकवाडांनी सुद्धा त्यांना साथ दिली. ते देशामध्ये गेलेले आहेत आणि परदेशामध्ये शिक्षणाकरता गेलेले आहेत. आणि शिक्षण घेत असताना खरोखर फक्त सयाजीराव गायकवाडांनी त्यांना फक्त शिक्षणाकरता मदत केली होती, पण तिथं नेमकं खायचं काय, अशा प्रकारे म्हणजे ती ठराव चालला होता. अशा त्याच्यातच यशवंतराव यांचा जन्म झाला 1912 आणि त्यानंतर भीमराव सुद्धा चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेत होते आणि चांगल्या पद्धतीने ते राहत होते. आणि चांगल्या पद्धतीने आपण इथून आता काहीतरी समाजाकरता करणं गरजेचंच आहे. आणि अशा प्रकारे करीत असताना सयाजीराव गायकवाडकडे ते काम करता ते जे ठरलं होतं की बाबा तू शिक्षण घेतल्यानंतर आल्यानंतर माझ्याकडे सुद्धा तू नोकरी करायची आहे. म्हणजे थोडंसं मी आता फास्ट घेतो थोडंसं, कारण वेळेचं गांभीर्य लक्षात घेऊन. तर याप्रमाणे बाबासाहेब हे सयाजीराव गायकवाडकडे जाणार होते. तिकडे सुद्धा रामजी बाबा म्हणले की बघ भिवा, तिथं तुला
ह्या जाती वर्ण रूढीच्या लोक तुला तिथं चांगल्या पद्धतीचा मान सन्मान देणार नाहीत. आपण पिक्चर पाहिलेलाच आहे, पुस्तक वाचलेलंच आहे, त्याप्रमाणे बाबासाहेबांचं अतोनात तिथं खरोखर हाल सुद्धा झालेला आहे. त्यांना राहायला खोली सुद्धा मिळाली नाही आणि म्हणून एक दिवस ते नाव म्हणजे आपलं बदलून मी धर्म बदलून ते एका पारशी ठिकाणी राहिले. परंतु त्यांना ते या मागासवर्गीय समाजाचा अस्पृश्य आहेत म्हणून कळलं. लाठ्या काठ्या घेऊन तिथं आले आणि त्यानंतर त्यांचं तिथून तुम्ही जा नाहीतर असं असं म्हणजे अति प्रसंग ओढवणार होता. भीमराव अति मी खरोखर एवढा विद्वान आहे तरी सुद्धा मला हे या पद्धतीने वागणूक अशी देतात म्हणून ते एका रेल्वे स्टेशनला गेले आणि तिथून त्यांची ती गाडी चुकल्यानंतर त्या एका बागेमध्ये बसून एका झाडाखाली अवसाबोक्षी रडत होते आणि असे म्हणले की मी माई एवढा शिकलेला असून सुद्धा जर माझी ही स्थिती तर माझ्या समाजाची काय अवस्था आहे. अशा प्रकारे त्यांनी संकल्प बाळगला की मी आता माझ्या समाजासाठीच वागणार राहणार आहे आणि म्हणून अशा प्रकारे दिवस काढीत येत असताना एक दिवस रामजी बाबाचा मृत्यू झाला. कारण एक छोटस इवलस बाळ त्यांच्या घरात आलेलंच होतं. त्यांना खेळत हे करीत नंतर रामजी बाबा सुद्धा त्यांचं नंतर निधन झालं आणि घरात मग रमाईवर हा प्रपंचाचा भार पडलेला होता आणि प्रपंचाचा भार पडल्यानंतर संपूर्ण ही जबाबदारी रमाई होती. परंतु घरात लक्ष्मीबाई होत्या जाऊ त्यांची, त्याचप्रमाणे मीरात्या होत्या, ते त्यांना आपल्या मुलीप्रमाणे सांभाळीत होते, वागीत होत्या. परंतु आज घराचा हा जो कर्ता पुरुष होता गेल्यानंतर जी खाण्याची जी काय अवस्था होती म्हणजे काय 2 रुपये मिळणार होते सर्व बंद झाले. मग आता काय करायचं अशा प्रकारे या अवस्थेत ते होते कुटुंब. कारण बाबासाहेब परत शिक्षणाकरता परराष्ट्रामध्ये गेलेले आहेत. परराष्ट्रामध्ये गेल्यानंतर तिकडं गेल्यानंतर रमाईवर हा संपूर्ण प्रपंचाचा भार पडला. मग आता जगायचं कसं, राहायचं कसं. पण नंतर मग ती आपल्या प्रपंचाला सावरण्याकरता एक पाठी डोक्यावर घेऊन रानात जायची, शेण गोळा करायची, गवऱ्या थापायची, त्या विकायची आणि नंतर विकल्यानंतर आलेला जो पैसा आहे तो आपल्या प्रपंचाला लावायची, निम्मा पैसा आणि निम्मा पैसा ती आपल्या साहेबांना पाठवायची. तर कशी हे गीतातून थोडीशी मी तुमच्या समोर मांडित आहे. एक एक गौरीवर चित्र रंगवीत होती रमा, एक एक गौरीवर चित्र रंगवीत होती रमा, त्या घामाच्या थेंबामधून भीम सजवीत होती रमा, त्या घामाच्या थेंबामधून भीम सजवीत होती रमा. आ डोळ्याच्या पापणी स्वप्न बिलोरी, दृष्टी पुढे नवदिशा, दृष्टी पुढे नवदिशा, होता स्वतःवर तो विश्वास भारी, ठेवून उरात आशा, ठेवून उरात आशा, काढीत कशी द्या बहरल्या संसाराच्या सा, त्या विणलेल्या कशी द्यात मने, रिझवीत होती रमा, विणलेल्या
कशी द्यात मने रिझवीत होती रमा. अशा प्रकारे रामू आपल्या प्रपंचाला काबाड कष्ट करून म्हणजे शेणा गवऱ्या गोळा करून थापून त्या गवऱ्या विकून पैसे आलेलं बाबासाहेबांना निम्मे पैसे पाठवायची आणि निम्मे पैसे आपल्या प्रती वापरायची. घरात 4-5 खाती माणसं होती. दररोज 4 भाकरी करायच्या. त्याच्यात गौरा होती, शंकर होती, यशवंत होता, मुकुंद होता, लक्ष्मी होती. ह्या 4 भाकरीमध्ये विभागणी करून त्या कधी भाजी असते, कधी नसते, कधी मिठा बरोबर, कधी मिरची बरोबर, कधी ठेचा बरोबर, असा त्यांनी हे दिवस काढलेला आहे. आणि म्हणून अशा प्रकारे दिवस काढीत 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 रमाई आपल्या साहेबांना साथ देत होती. बाबासाहेब तिकडून लंडनहून आले आणि त्यानंतर परत एका कॉलेजमध्ये ते नोकरी पकडली. तिथून त्यांना चांगला पगार मिळाला. रमाईजवळ दिला. रमाईला म्हणले, रामू हे पैसे घे, मी परदेशात होतो त्या टायमाला तुमचं फार हाल झालेला आहे, याच्यातून काही आपल्या घरातील जी लोक आहेत त्यांना काही कपडे आण, खायला आण. अशा प्रकारे त्यांनी ते पैसे दिलेलं. त्यांनी एका महिन्यात ते सर्व उडवलं. आणि त्यानंतर परत भीमराव आंबेडकरांनी रमाईला सांगितलं की मला परत शिक्षणाकरता बाहेर जायचं आहे. आणि बाहेर जायचं म्हणल्यानंतर रमाईला वाटलं की अजून काही असं शिक्षण घ्यायचं आहे यांना. असो, मग नंतर भीमराव आंबेडकर हे आपल्या रमाबाईला फक्त 100 रुपये महिन्याला द्यायचे आणि त्याच्यातच ते प्रपंच चालव म्हणायचे. आणि ह्या 2 काडीचे पेट्या म्हणले 1 महिना गेला पाहिजे. आणि ज्याप्रमाणे घरात जे काय लागत आहे त्याप्रमाणे काटकसरीचं जीवन जगत त्या राहत होते. आणि अशा प्रमाणे नंतर त्यांना लंडनला जायचा प्रसंग आला. रमाईनं त्यांना विनंती केली की साहेब आता घरी कोणी नाहीये आणि तुम्ही आता काहीतरी नोकरी करा आणि आपला प्रपंचाचा जो आहे भार तो आपण ह्या पेलायचा आहे, त्याचं तुम्ही प्रपंचात थोडं लक्ष घाला. परंतु बाबासाहेबांना अधूर राहिलेलं शिक्षण पुरं करायचं होतं आणि ते करण्याकरता परत बाबासाहेबांनी पैसे जमवून ते परत इंग्लंडला गेलेले आहे. आणि इकडं इंग्लंडला गेल्यानंतर त्यांचे जे एक अपत्य होतं रमेश, त्याचं सुद्धा निधन झालं. त्यानंतर बाबासाहेब परत आले, कारण पत्रातून रमाईने त्यांना सांगितलं होतं की आपला रमेश गेलेला आहे. असो, तर असं म्हणजे अशा प्रकारे रमेश गेला, इंदू गेले. त्याचप्रमाणे गंगाधर सुद्धा अशाच प्रकारे बाबासाहेब परराष्ट्रामध्ये होते. आणि परराष्ट्रामध्ये असल्यानंतर गंगाधर सुद्धा फार आजारी पडला. आणि आजारी पडल्यानंतर बाबासाहेब तर परराष्ट्रामध्ये आहेत, आजूबाजूची लोक जमा झाली. रमाला म्हणली, रमा आपण डॉक्टरकडे त्याला घेऊन जाऊ, त्याचा काहीतरी उपचार करू. तर दादा तो डॉक्टर फार फार असा निष्ठुर आहे, कारण त्याची उधारी अजून दिलेलं नाही आणि तो माझ्या गंगाधरला उपचार करणार नाही. चल ताई रमा, चल आपण त्यांना हात जोडू, विनंती करू की या गंगाधरचा काहीतरी उपचार करा म्हणून. म्हणून त्या 4 आयाबाया काही वृद्ध लोक गंगाधरला घेऊन त्या डॉक्टरकडे गेलेले आहेत. आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर हा कोण आहे या आतमध्ये. रमा म्हणली, साहेब माझा गंगाधर बघा ना कसा करतोय. तो निष्ठुर डॉक्टर काय म्हणला की पहिलं उधारी चुकती करा, पैसे आणले असेल तर मी त्यांना तपासील आणि ते गोळ्या देईन. साहेब माझे साहेब आता परराष्ट्रामध्ये गेलेले आहेत शिक्षणाकरता आणि ते आल्यानंतर तुमचे उधारी सगळं आमचे साहेब चुकती करते देत्यान. अशा प्रकारे विनंती केली.
ते म्हणे ते काय चालणार नाही, पैसे असले तर थांबा, नाहीतर निघून जा. काही ते वृद्ध लोक होते, काही आपल्या आजीबाई होत्या, त्यांनी सुद्धा विनंती केली, परंतु त्या नेस्टोर डॉक्टरनी आपल्या गंगाधरचा इलाज केला नाही. आल्या पावलाने रमाई त्या गंगाधरला घेऊन घरी आलेली आहे. घरी आल्यानंतर रमाईने त्या बाळाला, आपल्या गंगाधरला आपल्या मांडीवर घेतलेला आहे. काय माझ्या गंगाधरची अवस्था आहे, गंगाधर माझा बरा झाला पाहिजे, ह्या चिंतेत रमाई होती. आणि त्यांच्या अगोदर रमेश गेला, इंदू गेली, ती सुद्धा खंत मनात होती. आणि आज गंगाधरची तब्येत सुद्धा बरी नाही, म्हणून रमाई बेचैन झालेला आहे. काही लोक आली होती, ती परत आपल्या घरी एक एक करून गेलेला आहे. आणि त्यानंतर रमाईनं हंबरडा फोडला की गेला गेला हो माझा गंगाधर, गेला 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 हो माझा गंगाधर गेला. सर्व आया बाया ह्या धावत पळत, काही आपले वयोवृद्ध लोक रमाकडे आलेले आहे. घरी आल्यानंतर पाहिलं तर गंगाधर हा निश्चित पडलेला आहे. सगळे लोक रमापाशी जमा झालेले आहेत. आता काही वृद्ध लोक म्हणले की आता गंगाधरचा क्रियाकर्म आपल्याला करणं गरजेचंच आहे. एका वृद्ध माणसाने रमाला विचारलं की रमा, तुझ्याकडे काय पैसे असेल तर दे, आपण या गंगाधरचा क्रियाक्रम केला पाहिजे. तर रमाई म्हणले, दादा माझ्याकडे जर पैसे असते तर माझ्या गंगाधरचा विलाज मी केला असता ना, का गंगाधर माझा गेला असता का? ही सर्व एकामेकाकडे पाहायला लागली, तोंडाकडे सर्व लोक थांबली होती शांत. आणि नंतर रमा गंगाधरला खाली ठेवलं आणि ती आपल्या ट्रंक कडे गेली, म्हणजे पेटीकडे गेली. त्याच्यातलं एक जुनं लुगडं होतं, ते लुगडं त्या पेटीतून बाहेर काढलं. बाहेर काढून त्या लुगड्याचं 2 भाग केले, म्हणजे एकाचे 2 भाग केले, फाडलं आणि 2 भाग केले आणि त्या आजोबाच्या हातात दिलं. दादा हे घ्या आणि ह्याच्यात माझ्या गंगाधरचा लपटून काय क्रियाक्रम करायचा असेल ते करा. पहा पहा ती रमाई, त्या रमाईचा त्याग आपल्याला ऋण उतराई होण्याकरता मला जगायचं आहे. माणूस जगतो तो कोणासाठी जगतो? माणूस माणसाने दुसऱ्यासाठी जगणं गरजेचं आहे आणि म्हणून तो माणूस होतो. परंतु स्वतः माणूस स्वतःसाठी जगला तो तिथे संपला, तो म्हणजे मेला समानच आहे. पहा रमाईने एवढा त्यागमय जीवन सहन करून, हाल अपष्ट्या सहन करून बाबासाहेबाला शिक्षणाकरता मदत केलेली आहे. आणि मदत केल्यानंतर आजच आपण जे दिवस भोगतो हे कुणामुळं? हे रमाईच्या त्यागामुळं, रमाईच्या विचारामुळं. कारण रामजी बाबांना सांगितलं होतं, बघ रमा, की तुला ह्या तप्त उन्हाबरोबर प्रपंच करायचा आहे आणि म्हणून माझ्या भीमाला खूप शिकायचं आहे आणि आपल्या समाजाचा, बहुजन समाजाचा आणि भारत देशाचा त्याला उद्धार करायचा आहे. आणि म्हणून आपल्या सासऱ्याचं स्वप्न साकार करण्याकरता रमाईने बाबासाहेबाला संसारात अडकवलं नाही. अशा प्रकारे बाबासाहेब शिक्षण घेत होते, रमाई त्यांना योग्य प्रकारे साथ देत होती. आणि शिक्षण घेऊन तिकडून बाबासाहेबाला पत्रातून रमाईने कळवलं होतं की असा असा आपला गंगाधर गेलेला आहे. कारण बाबासाहेबांना सुद्धा फार अशी खंत वाटली. तर रमाईनं बाबासाहेबांना पत्र पाठवलं होतं की आपला बाळ गंगाधर हा गेलेला आहे आणि तो गेल्यानंतर त्याच्या अंत्यविधीचा हा क्रियाक्रम करण्याकरता अशा अशा प्रकारे मला करावं लागलं. आणि म्हणून रमाईनं आपल्या पतीला पत्र लिहून ते सगळं कळवलं होतं. बाबांना सुद्धा फार फार दुःख झालं की माझ्या अनुपस्थिती माझा मुलगा हा गेलेला आहे. आणि म्हणून त्यांना सुद्धा फार फार असं दुःख झालेलं आहे. आणि ते पत्र बाबासाहेब परराष्ट्रामध्ये शिक्षणाकरता गेलेले आहेत आणि परराष्ट्रामध्ये शिक्षणात गेल्यानंतर
तिथे रमाईचं ते पत्र त्यांना पोचलं आणि ते पत्र पोचल्यानंतर ते कसं तर ते लायब्ररीमध्ये पुस्तक वाचित होते आणि पुस्तक वाचित असताना तिथूनच्या त्या ग्रंथपालाने ते पत्र बाबासाहेबांना दिलेलं आहे आणि बाबासाहेबांनी पत्र ते आपल्या खिशात ठेवल्याने ग्रंथ वाचन चालू आहे आणि ग्रंथ वाचन चालू आहे आणि दुपारची त्यांना भूक लागलेली आहे आणि भूक लागल्यानंतर त्या लायब्ररीमध्ये खाण्यास मजा म्हणजे काय बाहेरची वस्तू आणून तिथं खाण्याकरता तर त्यानंतर त्यांना कोटाच्या खिशामध्ये त्यांनी एक पावाचा तुकडा बरोबर ठेवायचे आणि ते त्या ग्रंथालयामध्ये एका कोपऱ्यात ग्रंथ वाचित आपले खायचे. एक दिवस त्या ग्रंथपालाने त्यांना हटकलं सुद्धा आणि ग्रंथाचा नियम तुम्ही मोडला म्हणून तुम्हाला काहीतरी शासन करायचं आहे. तेव्हा बाबासाहेबांनी काकुळती येऊन सांगितलं की मी इथं शिक्षण घेण्याकरता आलेलं आहे, माझ्याकडे खाण्याकरता सुद्धा बाहेर पैसे नाही. मग म्हणले तुम्हाला सजा मिळेल. कोणची सजा मिळेल तर मी डबा आणीन आणि त्या डब्यातलं जेवण तुला खावं लागेल. बाबासाहेबांच्या डोळ्यातून सुद्धा आसू आले. अशा प्रकारे बाबासाहेबांचं जीवन होतं. तर त्याचप्रमाणे एक दिवस बाबासाहेब त्या ग्रंथालयातून ते पत्र खिशातून दुपारचा टाइम झालेला आहे, भूक लागलेली आहे आणि ते खिशात ब्रेडचा तुकडा काढण्याकरता हात घालतात तर रमाईचं पत्र त्यांच्या हाती लागतं आणि रमाईचं पत्र हाती लागल्यानंतर ते खोलतात. ते काय म्हणतात बघा, पत्र रमाईचं वाचून पाव आसवात जाई भिजूनी. पत्र रमाईचं वाचून पाव आसवात जाई भिजूनी. पाव तो खाऊन धीर मना देऊनी करी अभ्यास मन लावूनी. पत्र रमाईचं वाचूनी पत्र रमाईचं वाचूनी पाव आसवात जाई भिजूनी. अशा प्रकारे बाबासाहेब कष्टी जीवन जगत होते, कारण खाण्यासुद्धा त्यांच्याकडे पैसे नव्हते आणि त्या अशा परिस्थितीमध्ये डोळ्यातून आसव येत होती आणि ती आसव त्या पावावर पडत होती आणि तेच पाव बाबासाहेब खात होते हो. आणि म्हणून त्या बाबासाहेबांचे सुद्धा ऋण आपल्याला उतराई होण्याकरता आपल्याला जगायचं आहे. अशा प्रकारे बाबासाहेबांनी चांगल्या पद्धतीनं आपलं शिक्षण हे पुढे नेलेलं आहे. त्यांना बॅरिस्टर ही पदवी सुद्धा मिळाली. बाबासाहेब तिकडून येण्याची खबर मिळाली. त्यांचे थोरले बंधू बाळाराम, म्हणजे आता थोडं धावतं घेतोय मी जरा, कारण बाळारामला हे आणि आपल्या लोकांना ती बातमी कळली आणि त्यानंतर आता साहेब आता हे बॅरिस्टर होऊन आलेले आहेत, त्यांचा सत्कार होणं गरजेचं आहे आणि म्हणून त्यांना सुद्धा वाटलं की आता आपल्या भावा आलेला आहे म्हणून घरातल्या लोकांना सुद्धा नवीन कपडे घ्यावा. अशा प्रकारे सर्वांना कपडे घेण्याकरता, रमाईला सुद्धा साडी घेण्याकरता ते पैसे देतात. त्याप्रमाणे सर्वांना कपडे घेतात. रमाई ते बाबासाहेबांकरता फक्त धोतर जोडे घेतात, शर्ट घेतात, झोपायला गादी वगैरे घेतात, अशा बसायला पाठ घेतात. अशा प्रकारे दिलेले पैसे त्यांनी रमाईने तिकडं वापरलेलं आहे. रमाला म्हणले बाळासाहेब म्हणले की त्यांचे बंधू बाबासाहेबांचे की तू काय घेतलं नाही, म्हणजे माझ्याला आहे साडी. परंतु अशा प्रकारे रमाई सुद्धा जीवन जगत होती आणि बाबासाहेबांना साथ देत होती. अशा प्रकारे बाबासाहेबांचा सन्मान होणार होता आणि रमाईला ते साडी सुद्धा नव्हती. ते आपल्याला माहितच आहे की शाहू महाराजांनी दिलेला तो फेटा त्यांनी नेसून बाबासाहेबांच्या स्वागताकरता गेलेला आहे. बाबासाहेब तिकडून पाहत आहेत त्या सर्व गर्दीतून की रमाई माझी दिसत नाही. आडून रमाई आपापल्या पतीला पाहत आहे, डोळ्यात आसू आलेला आहेत. बाबासाहेब सुद्धा पाहतात माझी रमा दिसत नाही. पण नंतर बाबासाहेबांची रमाईची भेट डोळ्याने म्हणजे डोळ्यावरून पाहतात आणि बाबांच्या सुद्धा डोळ्यात अश्रू निर्माण होतात आणि रमाईच्या सुद्धा डोळ्यात अश्रू येतात. अशा प्रकारे बाबासाहेबांची आणि रमाईची भेट होती. घरी आल्यानंतर रमाई बाबासाहेबांना आरती घेऊन ओळते आणि आरती घेऊन ओळून पाया पडताना
डोळ्यात आसवानी बाबासाहेबांचे बुट्ट हे ओले झालेले असतात. अशी त्यागमूर्ती रमाई. अशा प्रकारे बाबासाहेबांना आपले जीवन व्यतीत करून आपल्या समाजाला उत्तुंग असं आदर्श नेतृत्व देशासाठी दिलेलं आहे. अशा प्रकारे बाबासाहेबांनी आपले जीवन जगत जगत आपला प्रपंच सांभाळला आहे, आपला समाज सांभाळलेला आहे. आणि अशा प्रकारे रमाईनं जीवन जगत जगत मग एक दिवस एक प्रसंग येतो की बाबासाहेब आलेले आहेत आणि ते एका पनवेलच्या जवळ एक हॉस्टेल असतं, त्या हॉस्टेलचं उद्घाटन करता ते गेलेले आहेत. आणि तिकडे गेल्यानंतर इकडं बाबासाहेबांचं ते कोर्टात गेलेले आहेत, बरं का, ते गेलेले आहेत. आणि इकडं राजरत्नाचा तब्येत बिघडलेली आहे. आणि मग त्यांना बोलवणे केलं आणि मग बाबासाहेब ते धावत घरी आले. आणि त्यानंतर राजरत्नाला आपल्या मांडीवर घेतलं. आणि मांडीवर घेतल्यानंतर राजरत्न अति देखणा होता, इतका सुंदर दिसायला होता. आणि बाबासाहेबांचं त्याच्यावर फार अतोनात प्रेम होतं, जीवापाड त्याला जपत होते. परंतु रमाईची तब्येत खालावली होती. अशातच ती प्रसूत झाल्यानंतर तिला सुद्धा योग्य प्रकारे आहार मिळाला नाही. कुणाला? की राजरत्नाला सुद्धा आणि रमाईला सुद्धा. त्याच्यातून सुद्धा राजरत्नाची तब्येत खालावली होती. आणि अशा प्रकारे बाबासाहेब आले. बाबासाहेबांनी राजरत्नाला आपल्या मांडीवर घेतलं. आणि मांडीवर घेतल्यानंतर बाबासाहेब डोळे भरून पाहिले आणि त्याच्यातच राजरत्नाचा मृत्यू झाला. बाबासाहेबांनी हमरडा फोडला, खूप खूप असे रडले. रमाई सुद्धा खूप रडले. म्हणजे बघा, बाबासाहेबांची 4 अपत्य औषध पाण्याविना गेले. आपल्यासाठी बाबासाहेब झटले, रमाई सुद्धा झटल्या. का तर आपल्या वडिलांचं स्वप्न साकार करायचं होतं. आणि म्हणून त्यांनी सुद्धा आपण त्यांचं ऋण उतराई होण्याकरता आपल्या बाबासाहेबांचं कार्य पुढं घेऊन जाणं गरजेचं आहे. अशा प्रकारे ते बाबासाहेब फार फार दुःखी मनाने आपल्याला कोंडून घेतलं. नंतर त्यांचं रमाईनेच सांत्वन केलं. आणि त्याच्यानंतर साहेब उठा, आता फार झालं, आपला समाज हा तुमच्याकडे आदराने पाहत आहे आणि म्हणून तुम्ही त्यांच्याकरता आता हे दुःखातून बाहेर या. बाबासाहेबांना सुद्धा कळलं की खरोखर हा अनित्यतावादच आहे. बुद्धाचा धम्म त्यांनी अभ्यासला होता. अशा प्रकारे दिवस जात 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 नंतर रमाईचं सुद्धा तब्येत खालावली. आणि डॉक्टरने सांगितलं की त्यांना तुम्ही हवा पालट करण्याकरता कुठंतरी पाठवा. म्हणून बाबासाहेबांनी वराळे गुरुजीला फोन केला आणि बोलून घेतलं. आणि वराळे गुरुजी, माझ्या रमाला तुमच्याकडे जरा हवा पालट होण्याकरता तुम्ही तुमच्या कोल्हापूरला तुम्ही घेऊन जा. तर म्हणजे अवश्य घेऊन जाईन आमच्या मातेला. त्याप्रमाणे रमाईला ती घेऊन गेलेल्या आहेत. आणि तिकडे गेल्यानंतर रमाईला माहित होतं की वराळे दादा यांच्याकडं जे आश्रम चालूत होते, काही अनाथ मुलं होती ते चालूत होते. पण तिथे गेल्यानंतर खरोखर अतिसुंदर जे सृष्टी सौंदर्य होतं, रमाई आणि आपल्या त्यांच्या जाऊबाई लक्ष्मीबाई ह्या दोघी जणी होत्या संघ. आणि अशा प्रकारे ते सृष्टी सौंदर्य पाहिलं. आणि नंतर त्याच्या मनात आलं की अरे इथं म्हणले की आश्रम आहे मुलांचा, दादा चालवतात. आणि त्यानंतर आल्यानंतर दादाला सांगितलं की कुठे तुमचा आश्रम आम्हाला दाखवा. हे काय बाजूच्या रूमलाच आहे तिकडे म्हणले. रमाई आणि लक्ष्मीबाई गेलेल्या आहेत. मुलं सगळे एकदम गप्प शांत पडलेले आहेत, कारण त्यांचा आवाज काय गोंगाट मुलांचा काहीच नव्हता. मग म्हणलं दादा हा काय प्रकार आहे? म्हणजे काय नाही. त्याच्यातनं मग एका मुलाला विचारलं, काय मुला काय नाही? म्हणले कालच्यापासून आम्हाला काही भोजन नाही मिळालं म्हणून आम्ही शांत बसलेलो आहोत. दादा मी काय ऐकते? हो, ती ग्रँड येणार होती, ती आली नाही. आणि त्याच्यामुळं राशनवाला सुद्धा राशन देत नाही, कारण त्याचा सुद्धा पैसा गेलेला नाही. रमाईने क्षणाचाही विलंब न करता आपल्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या वराळे दादाच्या हातात दिल्या आणि म्हणले या मोडा नाही तर गहाण ठेवा, परंतु त्याचं राशन आणून ते आपण ह्या मुलांना देऊ. नाही माई, नाही आई, मी काहीतरी बंदोबस्त करते. नाही, भूक काय असते मी भोगलेला आहे, फार सहन केलेला आहे, मला जाणीव आहे दादा.
तुम्ही काही विचार करू नका, पहिलं तुम्ही रेशन आणा. आणि त्या बांगड्या घेतल्या आणि त्याचं मोडून भराडी दादांनी त्यांचं ते राशन आणलं. आणल्यानंतर रमाईने स्वतःने आपल्या हाताने ते भोजन बनवलं आणि भोजनाचा वास सर्व त्या गृहामध्ये, त्या आश्रमामध्ये दुमदुमला, म्हणजे वास तिथं फिरला आणि खरोखर मुलाला सुद्धा आनंद वाटला. अरे, आज भोजन चांगल्या प्रतीचं झालेलं आहे. आणि सर्व मुलांना बोलवलं. ती वळणी बसलेली आहेत आणि रमाईनं बनवलेलं भोजन आता त्यांना संपूर्ण वाढलेलं आहे. मुलं काही जेवणाकरता हात ताटात म्हणजे घालीत नाही. रमाईने विचारलं, मुलांना भोजन चालू करा तुम्ही, का तुम्ही थांबलात? तर मुलं दुःखद अंत करणारी म्हणाली, आई, जी शोभून दिसणार तुमच्या हातातल्या ज्या बांगड्या आहेत त्या आम्हाला आज दिसत नाहीयेत. तुम्ही आला किती शोभवंत दिसत होता, तुमचे हात, तुमचं रूप, तुमचे विचार, तुमचा पेहराव, परंतु तुमच्या हातात त्या शोभून दिसणाऱ्या बांगड्या आज आम्हाला दिसत नाही. नाही बाळांनो, भूक काय असते ते मी फार जाणलेलं आहे, मी भोगलेलं आहे. तुम्ही भोजन चालू करा. तेव्हा ती मुलं म्हणाली, नाही माते, नाही विसरणार मी, आम्ही तुमच्या या ऋणाला, ह्या मातेला आम्ही विसरणार नाही. अशा प्रकारे रमाईनं आपल्या बांगड्या ह्या मुलांच्या भोजनाकरता विकून त्यांना भोजन दान केलेलं आहे. अशा प्रकारे त्याचप्रमाणे बाबासाहेबांना सुद्धा साथ देण्याकरता रमाई अशाच प्रकारे दुसऱ्यांच्या सुखात आपलं सुख मानित होत्या. त्यानंतर आपल्या घरी आल्या. त्यांचा नंतर आजार बळावला गेला. आजार बळावल्यानंतर रमाईला चांगल्या पद्धतीनं ट्रीटमेंट करण्याकरता बाबासाहेबांनी चांगले चांगले डॉक्टर आणले. चांगले चांगले डॉक्टरांचे विलास चालू केले. डॉक्टरांना सांगितलं की माझ्या रमाला वाटेल ती किंमत मी मोजीन, वाटेल ते पैसे मी घालवीन, पण माझी रमा चांगली झाली पाहिजे. डॉक्टर विलास करीत होते, परंतु प्रतिसाद काय मिळत नव्हता. आणि म्हणून एक दिवस बाबासाहेब पनवेलला गेलेले आहेत आणि रमाईची तब्येत इकडं खालावलेली आहे. यशवंत, मुकुंद, लक्ष्मीबाई, गौरा, शंकर ही सर्व रमाईच्या बाजूला बसलेल्या आहेत. आजूबाजूच्या बाया सुद्धा आलेल्या आहेत. काहींना सांगितलं की साहेबांना निरोप धाडा की रमाईची तब्येत थोडी खालावलेली आहे, तुम्ही लवकर निघून या. बाबासाहेब तडक आपल्या घरी आलेले आहेत. आल्यानंतर रमाईला पाहिलं. रमाईने सुद्धा बाबासाहेबांकडे पाहिलं. रमाईच्या अंगात त्राण नव्हता, की अंगात तेवढी ताकद नव्हती. बाबासाहेब आले, बाबासाहेब आले. रमाईनं डोळं उघडलं, बाबासाहेबांकडे पाहिलं. बाबासाहेब आले आणि रमाईच्या उशाला बसले. रमाईनं बाबासाहेबांनी रमाईचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं. बाबासाहेब रमाईकडे पाहतात. रमाई बाबासाहेबांकडे पाहत आहे, परंतु बाबासाहेबांकडे पाहत असताना रमाईला उच्चार करण्याला सुद्धा, म्हणजे बोलण्यासाठी सुद्धा तेवढी ताकद तिच्यात, त्राण राहिलेला नव्हता. बाबासाहेब रमाईकडे पाहत होते. मी रमाईला खरोखर सुख काही दिलं नाही, परंतु रमाईला सुद्धा असं वाटलं की खरोखर शेवटच्या क्षणी माझे साहेब माझ्या बरोबर आहेत. बाबासाहेबांच्या मांडीवर माझं डोकं आहे. बाबासाहेबांनी मला त्यांच्या मांडीवर माझं डोकं घेतलेलं आहे. ती सुद्धा धन्य झालेली आहे. बाबासाहेब रमाईकडे व्याकुळ होऊन पाहत आहेत आणि व्याकुळ होऊन पाहत असताना बाबासाहेबांच्या डोळ्यातून अश्रू, बाबासाहेबांचं अश्रू रमाईच्या कपाळावर पडतात आणि रमाई हात वर करण्याकरता घेत असते आणि वर हात करता करता अर्ध्यावर हात गेलेला आहे आणि हात खाली कोसळतो आणि रमाईचा मृत्यू होतो. हो, बाबासाहेब हाय मोकलून रडले. यशवंतराव रडले. त्याचप्रमाणे मुकुंद सुद्धा रडला. गौरा, शंकर हाय मुकलून रडायला लागले. कारण यशवंताची आई गेलेली आहे. कारण जिने आपलं पालन पोषण केलेलं, मला एवढं वाढवलेलं आहे, ते सुद्धा हाय मुकलून रडत होते. मुकुंद सुद्धा रडत होता.
लक्ष्मी रडत होते, सर्व आपला समाज धाय मोकळून रडत होता. आता बाबासाहेब तर फार फार खिन्न झाले होते. लोकांनी विचारलं की साहेब, रमाईचा आता क्रियाकर्म करायचा आहे, तर तिला साहित्य आणायचं आहे. तर बाबासाहेबांनी पैसे दिलं, परंतु एक करा की रमाईला सफेद साडी आणा, रमाईला सफेद साडी आणा. पण लोक म्हणले की नाही, आईवाचं लेणं आहे ना, ते आणलं पाहिजे. मूक संमती दिली आणि सर्व ते क्रियाक्रम केलेला, म्हणजे जे साहित्य होतं तेवढं आणलेलं आहे. आणि ती स्मशानभूमीकडे ती मै चाललेली आहे. यशवंताने पुढे शिकाळ धरलेला आहे. तो प्रसंग असा भयान होता. बाबासाहेब पोरखे झाले होते की आज जिच्यामुळे आज मी ह्या उत्तुंग शिखरापर्यंत गेलेलो आहे, ते केवळ आणि केवळ रमाईमुळे मी गेलेलो आहे. आणि ह्या रमाईच्या एवढ्या त्यागातून मला हे शिक्षण घेता आलं. या भारत देशाची घटना मला लिहिता आली. भारत देशाची घटना लिहून बहुजन समाजाला जो अधिकार, समता, स्वतंत्र, न्याय, बंधुता हे मी या बहुजन समाजाला देऊ शकलो. माणसाला माणूस बनवण्यासारखा मला ही घटना लिहिण्याकरता, हे ज्ञान मिळवण्याकरता रमाईनं मला फार साशे साथ दिलेला आहे. ती अर्धपोटी उपाशी राहिली, परंतु तिने आपल्या प्रपंचासाठी माझ्यासाठी फार फार यातना सहन केलेल्या आहेत. आणि अशा यत्नातून बाबासाहेबांनी त्या स्मशानाकडे धाव घेतलेले मग जात आहे सर्व. आणि तिथे गेल्यानंतर रमाईला अग्निसंस्कार केलेला आहे. आणि अग्निसंस्कार केल्यानंतर बाबासाहेब हाय मुकलून रडतात. तो अग्निसंस्कार झाल्यानंतर बाबासाहेब आपल्या घरी येतात. दुसऱ्या दिवशी परत बाबासाहेब तिथं जातात. तो सावरण्याचा कार्यक्रम झालेला आहे. आणि सावरण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर सुद्धा परत बाबासाहेब स्मशानात जाऊन तिथं रडत असतात. तेव्हा त्या स्मशानातील रमा, त्या रमा बाबासाहेबाला सांगते, काय सांगते की साहेब, पुसातील अश्व, पुसातील डोळ्यातील अश्व हे तुम्हाला शोभत नाही हो साहेब. कारण तुमचा समाजाला फार मोठं योगदान आहे. समाज तुमच्या आतुरतेने पाहत आहे. तुमच्या प्रयत्नानं समाजाला उभारी घ्यायची आहे. उद्याचा सूर्य त्यांना पाहायचा आहे. आणि ते प्रयत्नवादी विचार तुम्हाला त्यांना द्यायचे आहेत. म्हणून तुम्हाला या अंधारातून एक प्रकाशाकडे नेण्याचं काम तुमचं आहे. म्हणून तुम्ही आता हे अंधकारमय जीवनातून तुम्ही प्रकाशमय जीवनाकडे जा. ही रमाईची तुम्हाला हात जोडून विनंती आहे. अशा प्रकारे बाबासाहेबांना साथ देणारी ही रमा, काल तिचा स्मृती दिवस होता. आणि त्या स्मृती दिनानिमित्त तिला आपण भारत देशातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये या महामातेला आदराची श्रद्धांजली आपण समर्पित केलेलं आहे. आणि त्यानिमित्त आपल्या बहुजन हिताय बहुजन सुखाय या ग्रुपच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे संविधान विश्लेषण समिती महाराष्ट्र, द्वारकामाई महिला व बालकल्याण मागासवर्गीय विकास महामंडळ संस्था त्रिवीनगर पुणे यांच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे खरोखर मुकेश दादाचं फार मोठं योगदान आहे या चॅनल चालवण्याकरता आणि त्यांच्या प्रपंचाप्रती सुद्धा. कारण हा बाबासाहेबांचे विचार नेण्याकरता त्यांचं खरोखर फार फार मोलाचं योगदान आहे. आणि त्यांना सहकार्य करण्याकरता आपल्यातले काही डॉक्टर आहेत, काही वकील आहेत, कोण DSP आहेत, चांगल्या हुद्द्यावर काम करणारे आपले अधिकारी पदाधिकारी आहेत. आणि धम्माचे कार्य करणारे केंद्रीय शिक्षक आहेत, भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी आहेत. अशा बौद्ध समाजाचा हा परिवार, आणि त्या परिवाराला एक उत्तुंग अशा शिखरापर्यंत नेण्याकरता, बाबासाहेबांनी विचाराने राहण्याकरता, विज्ञानवादी विचार समाजात पेरण्याकरता आपण आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून आपण हे सर्व कार्य करीत आहोत. तेव्हा सर्वांना मी नमो बुद्धाय,
जय भीम करतो आणि पुनश्च या महामातेला मी आदरांजली समर्पित करून माझे विचारांना मी इथं पूर्ण विराम देतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान.